1 जून 1948 ला फक्त 50 बसनं प्रवास सुरू झाला, पण हळूहळू ही लाल परी गावागावात पोहोचली. जिथे रस्ते नव्हते तिथेही ती धूळ खात खात पोहोचली, लोकांना शहरात आपल्या माणसांपर्यंत पोहोचवण्यासाठी. कुणाचं कॉलेज, कुणाचं लग्न कार्य, तर कुणाचा नोकरीचा पहिला दिवस, तर कुणाचं आईबाबांना भेटणं. या सगळ्या प्रवासातला साक्षीदार ही आपली लाल परीच होती. एखाद्या मुलानं पहिल्यांदा गाव सोडून शहरात जाण्याची वेळ, किंवा एखादी आई मुलाला सोडायला थांब्यावर रडत उभी राहण्याची वेळ, हे सगळे क्षण आपल्या लाल परीनं पाहिलेत. म्हणूनच भावांनो, ती फक्त गाडी नाही, तर ती आहे आपल्या महाराष्ट्राची भावना. आज कितीही भारीतल्या गाड्या आल्या असल्या तरी आपल्या गावागावातली ओळख अजूनही लाल परीच आहे बरं का. लाल रंग, साधेपणातलं सौंदर्य, म्हणूनच ती ओळख आजही कायम आहे, आपली महाराष्ट्राची लाल परी. मग भावांनो, तुमच्याही काही आठवणी असतील तर कमेंट मध्ये सांगा, आणि हो, लाईक करा बरं का. 1 जून 1948 ला फक्त 50 बसनं प्रवास सुरू झाला, पण हळूहळू ही लाल परी गावागावात पोहोचली. जिथे रस्ते नव्हते तिथेही ती धूळ खात खात पोहोचली, लोकांना शहरात आपल्या माणसांपर्यंत पोहोचवण्यासाठी. कुणाचं कॉलेज, कुणाचं लग्न कार्य, तर कुणाचा नोकरीचा पहिला दिवस, तर कुणाचं आईबाबांना भेटणं. या सगळ्या प्रवासातला साक्षीदार ही आपली लाल परीच होती. एखाद्या मुलानं पहिल्यांदा गाव सोडून शहरात जाण्याची वेळ, किंवा एखादी आई मुलाला सोडायला थांब्यावर रडत उभी राहण्याची वेळ, हे सगळे क्षण आपल्या लाल परीनं पाहिलेत. म्हणूनच भावांनो, ती फक्त गाडी नाही, तर ती आहे आपल्या महाराष्ट्राची भावना. आज कितीही भारीतल्या गाड्या आल्या असल्या तरी आपल्या गावागावातली ओळख अजूनही लाल परीच आहे बरं का. लाल रंग, साधेपणातलं सौंदर्य, म्हणूनच ती ओळख आजही कायम आहे, आपली महाराष्ट्राची लाल परी. मग भावांनो, तुमच्याही काही आठवणी असतील तर कमेंट मध्ये सांगा, आणि हो, लाईक करा बरं का.